सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. श्लोक 54. स्वदेशिकस्यैव शरीरचिन्तनं भवेदनन्तस्य शिवस्य चिन्तनं स्वदेशिकस्यैव च नामकीर्तनं भवेदनन्तस्य शिवस्य कीर्तनं. गुरु उपासना. स्वरूप दर्शन घडविणाऱ्या गुरुच्या शरीराचे मूर्तीचे चिंतन म्हणजे अनंत शिवाचेच ध्यान केल्याप्रमाणे होय. आपल्या गुरुचे नामसंकीर्तन म्हणजेही शिवाचेच स्तवन होय. गुरु व सदाशिव एकच. गुरु साधकाला आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जातो. अशा व्यक्त प्रगट झालेल्या गुरुत्वाच्या शरीराचे म्हणजेच गुरुमूर्तीचे, गुरुच्या कायेचे, छायेचे, फोटोंचे चिंतन ध्यान ही देखील प्रभावी साधना होऊ शकते व ती शिवपदी पोहोचविते. गुरुमूर्ती ध्यान करणे म्हणजे शिवाचीच उपासना करणे होय. तसेच गुरुस्तवन म्हणजे शिवस्तुतीच. एक गुरुला भजले की बाकी सर्व देवदेवतांचे भजन, पूजन, जप, कीर्तन ही हातून झाल्याचे श्रेय मिळते. गुरु उपासनेचा असा महिमा आहे. आपल्या धावत्या जीवनात निवांत वेळ मिळत नाही, म्हणून गुरुभक्ती योग हा ह्या काळाला चांगला तरुणोपाय आहे. गुरुभक्तीच करावी, मग दुसऱ्या कोणत्याही साधना करायला नकोत. शिवाचेच सगुण रूप प्रगट रूप गुरु होय. सद्गुरुनाथ महाराज की जय.